रमा एकादशी व्रत व्रतकथा उपवास महत्व महात्म्य महिमा प्रयोजन व फलश्रुती। रमा एकादशी ही एकादशी आश्विन कृष्ण पक्षामध्ये येत असते। मागे संते सांगितले ते हे झाले आले फळासी जावे शरण विठोबासी मुखी सुखासी काय होणे करावे व्रत एकादशी द्वादशी क्षीरापती सेवन नेमे जावे पंढरीसी तेने 84 चुकती एका जनार्दनी हेची सार वाया भार कासया। नामस्मरण करिता एकादशी व्रत हरी जागरण द्वादशी क्षीरापती सेवन सुकृता त्या परी नाही घडता तिन्ही साधन कली माझी तो पावन त्याच्या अनुग्रहे करुण तरती जन असंख्य एका जनार्दनी भाक पुन्हा जन्म नाही देख साधन अणिक दुजे नको करणे। याप्रमाणे एकादशीचं व्रताचं महत्व आहे। फार पूर्वी ऋषीमुनींनी साधू संतांनी साधू मुनींनी हे एकादशीचं महत्व सांगितलेलं आहे की भगवंतासी ईश्वरासी शरण तुला भगवंता देवाला शरण गेलं पाहिजे। मग कोणत्याही प्रकारची सुखाची कमतरता त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसत नाही। असं हे दशमी एकादशी द्वादशीचं व्रत करावं आणि नेमाने तीर्थयात्रेला पंढरपुराला जावं दानधर्म करावा कथा कीर्तन करावं। त्यामुळे आपल्या जीवनामधील 84चा जो फेरा आहे तो फेरा आपल्या जीवनातील चुकला जातो आणि बाकीची साधना आहे त्याचा फारसा उपयोग नाही। असं एकादशी व्रत हे सर्व व्रतांचा राजा आहे। या ठिकाणी नामस्मरण करून हरी जागरण केलं पाहिजे। त्याचबरोबर जर दशमी एकादशी द्वादशी हे जर तिन्ही व्रत घडली गेली तर कलियुगामध्ये यासारखं दुसरं महान पुण्य नाही। आपल्याला तरुण जाण्यासाठी या संसाराच्या भवसागरातून जायला दुसऱ्या साधनांची गरज नाही आणि म्हणून पुन्हा आपल्याला जन्म नसल्यामुळे आपण याप्रमाणे ही साधना केली पाहिजे। धर्मराजा आणि भगवान श्रीकृष्ण यांचा सत्संग अनेक दिवस चाललेला होता आणि हा सत्संग चाललेला असताना सर्व श्रोते त्या ठिकाणी सर्वांगाचे कान करून त्या कथा तो सत्संग ऐकत होते आणि हे सांगत असताना राजा धर्माने विचारलं की हे भगवान हे यादवा हे मुकुंदा हे मुरलीधर तू मला रमा एकादशीचं महत्व सांग। त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने या सत्संगामध्ये रमा एकादशीचं महत्व सांगायला सुरुवात केलेली आहे। पूर्वी या पृथ्वीवर मुचुकुंद नावाचा सार्वभौम चक्रवर्ती अतिशय महाबलवान पराक्रमी असणारा राजा होता। आपल्या बाहुबळाच्या जोरावर त्याने सर्व राज्यांचं संरक्षण करून त्याचबरोबर त्या ठिकाणी इंद्रांना देवांना देखील तो सहकार्य करत असायचा। त्याची सुकन्या मुलगी कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हा रीख वाटे देवा आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची किंवा गीता भागवत करीती श्रवणा खंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही। याप्रमाणे त्यांची मुलगी चंद्रभागा नावाची अतिशय सुंदर अतिशय देखणी अतिशय सद्गुणी असणारी लाखात एक असणारी अशी होती आणि उपवर झाल्यानंतर राजाने तिचा विवाह मोठ्या थाटामाटाने त्या ठिकाणी केलेला होता। सर्वांना त्यांनी आमंत्रण दिलेली होती आणि या कामामध्ये इंद्रलोकाचा राजा स्वर्गाचा अधिपती इंद्र हा या लग्नामध्ये या राजाच्या बरोबरीने
त्या ठिकाणी कारभारी होता. कारभारी असल्यामुळे दानधर्माचा त्या ठिकाणी पूर आलेला होता. हा विवाह सोहळा एखाद्या दसरा दिवाळीच्या सणाप्रमाणे त्या ठिकाणी संपन्न झालेला होता. हा सण झाल्यानंतर काही दिवसांनी पुढे दिवाळीचा सण आला आणि दिवाळीचा सण आल्यानंतर चंद्रभागाचा राजकन्येचा पती शोभन नावाचा राजा आपल्या सासऱ्याच्या घरी काही दिवसासाठी त्या ठिकाणी कार्तिक कृष्ण पक्षामध्ये मुक्कामाला आलेला होता. आणि मुक्कामाला आल्यानंतर आनंदामध्ये सुखामध्ये सर्व दिवस चाललेले असताना एक दिवस असं घडतंय की त्या ठिकाणी मुचुकुंद नावाचा जो राजा होता त्यांनी आपल्या त्या ठिकाणी जो दौंडी देणारा त्याला सांगितलं, अरे आपल्याकडे दशमी एकादशी द्वादशीचं व्रत आलेलं आहे. अनेक वर्षापासून आपण हे व्रत अतिशय निष्ठेने आणि कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही या पद्धतीने साजरे करत आहोत. तेव्हा गावामध्ये लोकांना दौंडी दिली. एकादशीच्या दिवशी पुन्हा दौंडी देण्यात आली की एकादशी दिवशी सर्व प्रजेने सत्कर्म करावं, ईश्वराचं नामचिंतन करावं, चांगल्या ग्रंथांचं श्रवण करावं, वाचन करावं, जपजाप्य करावं, भजन कीर्तन करावं. अशा प्रकारे हा राजा त्या लोकांकडून साधना करून घेत असत. लोकही त्याप्रमाणे भजन कीर्तनामध्ये रंगून जात असत. मुचुकुंदाचा जो जावाई तो शोभन त्या ठिकाणी आलेला होता आणि एकादशी त्यांनी आयुष्यामध्ये कधी उपवासी राहायचं त्याला माहिती नव्हतं. आणि मग शेवटी एकादशीच्या दिवशी त्या गावामध्ये अन्न शिजवलं जात नसल्यामुळे त्या ठिकाणी मुचकुंदाच्या जावयाला खूप भूक लागलेली आहे. शोभन नावाच्या राजाला भूक लागल्यानंतर तो बायकोला म्हणायला लागला की काहीतरी मला खाण्यासाठी कर, मला खूप भूक लागलेला आहे, मला जमत नाही, मला उपवासाची सवय नाही, नाहीतर माझा मृत्यू देखील होऊ शकतो. आणि अशा प्रकारे रात्रभर तो उपवाशी राहिला. परंतु सकाळी सूर्योदयापूर्वीच तो त्या ठिकाणी काय झालेला आहे, मरण पावलेला आहे. भुकेमुळे मरण पावलेला राजा ज्यावेळी चंद्रभागाने पाहिला आणि आपल्या पतीचं उपवासामुळे व्रतामुळे या ठिकाणी अकाली निधन झालेलं आहे, त्यामुळे ती जोरजोराने आक्रोश करू लागलेली आहे, हे प्राणनाथा, हे प्राणेश्वरा, मी तुम्हाला आता कोणतं जीवन देऊ, कोणता पदार्थ देऊ, मला तुम्ही सर्व काही मागत होतात ना, मी सर्व तुम्हाला द्यायला तयार आहे, मी आता स्वयंपाक करते, तुम्ही उठा, माझ्याकडे पहा, एकदा बोला, तुमच्या इच्छाप्रमाणे आपण सर्व काही करू. परंतु त्या ठिकाणी तो मरण पावलेला आहे. त्या ठिकाणी गावातली तत्वज्ञानी लोक आलेले आहेत, ते तिला उपदेश करू लागलेले आहेत. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, म्हणजे जो जन्माला आलेला आहे तो मरणार आहे, जो जन्माला आलेला आहे तो शेवटी एक दिवस जाणार आहे, जो खाटेवर आलेला आहे तो एक दिवस ताटीवर गेल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे तत्वज्ञानी लोक तिला उपदेश करू लागलेले आहे. उपजले ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमले गा, याप्रमाणे किंवा वसंसी जीर्णानी अथा विहाय नवानी गुणाती निरूपराणी तथा शरीराने विहाय जीर्ण ज्ञान्यानी संयाती नवानी देही. हे शरीर आहे, आज न उद्या जसं वस्त्र असतं ते आज न उद्या जुनं होणार आहे, ते फाटणार आहे, त्याप्रमाणे एक ना एक दिवस हे शरीर या ठिकाणी राहणार आहे आणि आत्मा त्याला सोडून जाणार आहे. तत्वज्ञानी लोकांनी मोठा उपदेश केला आणि सगळ्यांचे एकलेची यावी, एकलेची जावी, याप्रमाणे सर्व विश्वाचा नियम आहे आणि त्यामुळे तो गेलेला आहे. सर्वजणांनी उपदेश केल्यानंतर त्या ठिकाणी मशानामध्ये अग्नी लावलेला आहे आणि मग ती घरी आलेली आहे. सगळे घरी आल्यानंतर त्या ठिकाणी जो एकादशीच्या वृत्तामुळे जो शोभन नावाचा जो चंद्रभागाचा पती होता, मुचुकुंदाचा जो जावई होता, तो देवलोकाला मध्ये मंद्राचल देवलोकामध्ये पर्वतावर गेलेला आहे, देवलोकाला गेला. त्या ठिकाणी त्याला इंद्राप्रमाणे ऐश्वर्य भोगायला मिळत होतं आणि सर्व सुखासमाधाने चाललेलं असताना त्याला कोणताही त्रास नव्हता. पण त्याच वेळी आपल्या
मुचुक कुंदाच्या नगरीमधील सोम शर्मा नावाचा ब्राह्मण तीर्थयात्रा करत करत देवलोकी मंगळाचळावर गेला आणि त्या ठिकाणी त्याची आणि शोभन राजाची भेट झाली. शोभन राजाची भेट झाल्यानंतर, परिचय झाल्यानंतर नारद मुनीला साष्टांग प्रणिपात केल्यानंतर, नारद मुनींनी आशीर्वाद दिल्यानंतर त्यांनी सांगितले की महर्षी, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, तेव्हा गेल्यानंतर माझ्या पत्नीला एक निरोप सांगा की मी या ठिकाणी सर्व सुखात आहे, आनंदात आहे, सर्व प्रकारचे उपभोग मला मिळतात, परंतु मला कोणता त्रास नाही. पण या ठिकाणी ज्या जीवाला त्रास होतो, जो प्राण्यांना त्रास दिला जातो, त्यांच्या पापकारणामुळे या ठिकाणी यम त्यांची परीक्षा घेतोय, त्यांना शिक्षा देतोय, हे मात्र त्यांच्या अतोनात हाल पाहून, त्यांचं दुःख्यांतकरण पाहून मला मात्र या ठिकाणी हे सहन होत नाही. आणि माझे हे जे पुण्य आहे, हे पुण्य चिरकाल नाही, दीर्घकाल नाही, हे तात्पुरतं आहे. तेव्हा त्या ठिकाणी माझ्या पत्नीला सांगा की तू याच्यावर काहीतरी उपाय कर. आणि मग तो ब्राह्मण तिथून देवलोकातून पुन्हा या राजाच्या, मुचुकुंद नावाच्या राजाच्या नगरीमध्ये आलेला आहे. आणि मग चंद्रभागाजवळ, राजकन्याजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी संवाद दोघांचा सुरू झालेला आहे. मी देवलोकामध्ये गेलो होतो, तिथं तुझा पती शोभन राजा मला भेटला, तो सर्व सुखी आहे, आनंदी आहे, परंतु ते सुख, आनंद, ते वैभव दीर्घकाल टिकणार नाही, ते तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी त्यांचा निरोप सांगतो. त्यावेळी तिने विचारल्यानंतर त्या शर्मा नावाच्या ब्राह्मणाने सांगायला सुरुवात केली की तू दानधर्म करा, सगळ्यांना, म्हणजे जर मासा बाहेर तडफडत असेल तर त्याला पाण्यात टाका, ज्यांना भूक लागलेली असेल त्यांना अन्न द्या, ज्यांना वस्त्र नसतील त्यांना वस्त्र द्या, जे अनाथ असतील त्यांना सनाथ करा, सर्वांवर कृपा करा, दया करा, प्रेमभाव आणि त्यांचं भरण पोषण करा, मदत करा सर्वांना. अशा प्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आणि मग राजकन्यांनी सांगितलं की मला माझ्या पतिदेवाला, शोभन राजाला या ठिकाणी काय करायचं आहे, तर मला भेटण्यास जाण्याची इच्छा आहे. तेव्हा मला जर आपण ब्रह्मदेवता जर त्यांची भेट घालून दिली तर नक्कीच मी आनंदाने सुखी होईल. आणि मग राजाला सर्व नगरामध्ये त्या ठिकाणी उपवास, एकादशी करायला लावलेली आहे. आणि मग ह्या सर्व एकादशी, उपवास, दशमी करायला लावले आहेत. आणि शेवटी राजकन्या ही त्या ब्राह्मणाबरोबर देवलोकाला गेलेली आहे. आणि देवलोकाला गेल्यानंतर दोघांची भेट झाली, एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिलं. आणि पुन्हा ती त्या ठिकाणी देवाने त्यांच्या दोघांवर पुष्पवृष्टी केलेली आहे. इकडे राजकन्याने आपल्या वडिलाला मोठ्या प्रमाणात दानधर्म करायला सांगितलेला होता. राजाला खूप भीती वाटायला लागली, तर आपलं काय होईल, आता आपल्याला परत जाता येणार नाही. त्यावेळी राजकन्याने सांगितले की महाराज, पतिदेव, आपण घाबरू नका, मी तुमच्यासाठी आलेली आहे, तेव्हा तुम्ही घाबरू नका. माझ्याकडे भरपूर पुण्य आहे एकादशीचं, दशमी, एकादशी, द्वादशी या व्रताचं मी निष्ठेने अनेक वर्ष माझ्या पित्याचं, माझ्या प्रजेचं पालन केलेलं आहे. आणि म्हणून माझं हे सर्व पुण्य मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. आणि म्हणून ही जी रमा नावाची एकादशी आहे, या एकादशीचं, सर्व एकादशींचं पुण्य कुणाला दिलेलं आहे. दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी या तिन्ही व्रताचं पुण्य त्या ठिकाणी राजकन्येने, चंद्रभागाने शोभन राजाला दिलेलं आहे. देवाने पुष्पवृष्टी केलेली आहे. आणि ही अश्विन कृष्ण पक्षातील एकादशीला रमा एकादशी असे म्हणतात. या एकादशीच्या पुण्यामुळे शोभन राजाला आपली पत्नी मिळालेली आहे, सौभाग्यवती मिळालेली आहे. आणि त्या ठिकाणी राजकन्येला पुन्हा आपला शोभन नावाचा चंद्रभागाला पती मिळालेला आहे. म्हणून अशी ही एकादशीची व्रत कथा ऐकल्यानंतर आपल्याही जीवनामध्ये आपल्याला पुण्य प्राप्त होईल, आपलं या ठिकाणी आपल्याला त्याचं फल प्राप्त होईल. आणि म्हणून ही आपल्या जीवनामध्ये 15 दिवसामध्ये येणारी एकादशी आपण प्रत्येकाने निष्ठेने, भावनेने, श्रद्धेने, संप्रदायात सांगितलेल्या नियमाप्रमाणे, संत महात्म्याने दिलेल्या उपदेशाप्रमाणे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी करावी आणि आपल्या जीवनामध्ये पुण्यप्राप्ती
फलप्राप्ती, आपलं सौभाग्य प्राप्त करून घ्यावं